तुमच्या माझ्या अर्थात आपल्या सगळ्यांच्याच लाडक्या मराठवाडा किचन या YouTube चॅनल मध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे। मैत्रिणींनो, आज आपण बनवत आहोत तेलात टाकताच न विरघळणारी पण तोंडात टाकताच विरघळणारी खुसखुशीत अशी शंकरपाळी। नेहमीप्रमाणेच हा सुद्धा व्हिडिओ भरपूर अशा टिप्सने परिपूर्ण आहे, त्यामुळे व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा। कोणताही पदार्थ बनवत असताना टिप्स खूप म्हणजे महत्त्वाच्या असतात, कारण तो पदार्थ रुचकर, खमंग आणि टेस्टी बनतो। तुम्ही जर नवीन असाल, आपल्या चॅनलला आणखी सबस्क्राइब केलं नसेल तर सगळ्यात अगोदर सबस्क्राइब करा, बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजे तुमच्यापर्यंत आपल्या मराठवाडा किचन मध्ये ज्या रोज दिवाळी विशेष मस्त मस्त खमंग टेस्टी असा फराळ बनतोय तो पोहोचेल आणि तुम्ही सुद्धा घरी बसून याचा आस्वाद घेऊ शकताय। आज मी तुम्हाला शंकरपाळी बनवत असताना वजनी प्रमाणासहित वाटीचं प्रमाण सुद्धा सांगितलेलं आहे। तुम्ही जर योग्य प्रमाण घेतलं तरच तो पदार्थ सुद्धा म्हणजे व्यवस्थित कमी साहित्यात आणि छान बनतो। चला मग आता लगेच आपण रेसिपीला सुरुवात करूया। शंकरपाळे बनवण्यासाठी इथे बघा, सुरुवातीला आपल्याला मैदा लागणार आहे आणि याचा पाक जो आहे तो आपल्याला बनवण्यासाठी इथे मी गॅसवरती एक पातेलं घेतलेलं आहे। आता इथे मी वाटीच्या प्रमाणे म्हणजे सगळं साहित्य मोजून घेतलेलं आहे। या वाटीनं 1 वाटी साखर, 1 वाटी पाणी आणि 1 वाटी तूप। जे तुम्हाला म्हणजे जितपत शंकरपाळी बनवायचं आहे ते तुम्ही भांडं वापरू शकता। ज्या भांड्यानं तुम्ही म्हणजे साखर घेतलेली आहे त्याच भांड्यानं पाणी घ्या आणि तुपाऐवजी तुम्ही तेल किंवा मग वनस्पती तूप तुमच्या सोयीनुसार तुम्ही काहीही वापरू शकता। सुरुवातीला गॅसची फ्लेम ही हाय ठेवा, एक 5 मिनिट, आणि आपल्याला हा पूर्ण साखर वितळेपर्यंतच पाक बनवून घ्यायचा आहे। 1 तारी किंवा 2 तारी अजिबात पाक बनवायचा नाही। जास्त जर तुम्ही पाक बनवला तर शंकरपाळे कडक होऊ शकतात, त्यामुळं हलकीशी साखर वितळेपर्यंतच आपल्याला हा पाक बनवून घ्यायचा आहे। शंकरपाळी बनवण्याची ही पद्धत अतिशय खूप सोपी आहे। पहिल्याच प्रयत्नात तुम्ही सुद्धा मराठवाडा किचनच्या पद्धतीनं अगदी परफेक्ट अशी शंकरपाळी बनवू शकताय। तर इथं बघा, या पद्धतीने आता पूर्ण आपलं व्यवस्थित अशी यामधली जी साखर होती ती वितळून तयार झालेली आहे, त्यामुळे परफेक्ट असा आपला पाक तयार झालेला आहे। आता काय करायचं आहे, आपल्याला लगेच मैदा एका चाळणीनं चाळून घ्यायचा आहे। तुम्ही कोणताही पदार्थ जर तुम्हाला तो खुसखुशीत बनवायचा असेल तर शेव म्हणा किंवा मग बालुशाही कोणतेही पदार्थ बनवत असताना ते साहित्य चाळून घ्यायचं, त्यामुळे तो पदार्थ अगदी हलका फुलका आणि खुसखुशीत बनतो। तर इथं मी एक 2-3 बॅचेसमध्ये व्यवस्थित असा मैदा चाळून घेतलेला आहे। आता वजनी प्रमाणात म्हणाल तर हा 1 किलो मैदा आहे। साखरेचं प्रमाण म्हणाल तर पाव किलो आपण साखर वापरलेली आहे आणि पाव किलोच्या निम्म इथं आपण तूप वापरलेलं आहे। तर व्यवस्थित असं हे सगळं आपल्याला मैदा चाळून घेतलेला आहे आणि जो पाक होता तो आपल्याला गरम आहे तोपर्यंतच मैद्यामध्ये टाकून घ्यायचा आहे, त्यामुळे शंकरपाळ्याला भरपूर अशा लेयर्स येतात। तर आता यामध्ये पाक एकदम न टाकता थोडा थोडासा करत आपल्याला टाकून घ्यायचा आहे। त्यामुळं काय होतं, आपल्याला म्हणजे पीठ पातळ किंवा मग घट्टसर पूर्ण पीठ कसं मळायचं याचा आपल्याला अंदाज येतो। त्यामुळे कोणतीही पिठं मळत असताना जो पाक म्हणा किंवा मग पाणी जे लिक्विड आपण यामध्ये टाकत असतो ते त्यामध्ये एकदम न टाकता थोडं थोडंसं करत टाकायचं, कारण हवं तसं आपल्याला मळलं जातं। तर आता सगळ्यात महत्त्वाची टिप्स आहे, जे शंकरपाळ्याचं पीठ असतं ते मळत असताना ज्या पद्धतीने आपण पोळ्याचं किंवा चपातीचं पीठ मळतो त्या पद्धतीनं मळायचं नाही। अगदी हलक्याशा हातानं बालुशाहीचं आपण पीठ मळतो त्या पद्धतीचं हे पीठ मळावं। त्यामुळं काय होतं, भरपूर असे शंकरपाळ्याला लेयर्स येतात, खुसखुशीत बनतात। आता जितपत तुम्हाला पोळी याची मोठी लाटून घ्यायचा आहे तितपत तुम्ही याचा मोठा उंडा म्हणजे घेऊ शकता। इथं पाहू शकताय माझ्या हाताला सुद्धा भरपूर असं तूप याचं सुटलेलं आहे आणि ज्या पद्धतीनं परफेक्ट असं जर शंकरपाळ्याच्या पिठामध्ये तूप झालं तर अजिबात तेल शोषून घेतलं जात नाही। आणि तुम्ही पाहू शकताय ज्या पद्धतीनं बालुशाहीला म्हणजे भरपूर अशा लेयर्स येतात त्याच पद्धतीच्या लेयर्स आपल्या या पिठाला सुद्धा आलेल्या आहेत। आता हलक्याशा हातानं याची आपल्याला एक पोळी लाटून घ्यायची आहे। जे साईडनं या पिठाला चिरा जातात ते आपल्याला साईडला काढून घ्यायच्या, किंवा मग तुम्ही चौकोनी म्हणा किंवा मग एखाद्या टोपणाच्या साह्याने मधोमधी टोपण ठेवून गोल अशी याची पोळी सुद्धा बनवून घेऊ शकताय। तर इथे मी चौकोनी म्हणजे ही पोळी लाटणार आहे। ज्या साईडच्या म्हणजे कडा आहेत आपल्या चिरा गेलेल्या त्या आपल्याला चमच्यानं किंवा मग चाकूनं व्यवस्थित अशा काढून घ्यायच्या आहेत।
जाडसर अशी शंकरपाळ्याची पोळी लाटून घ्यावी, त्यामुळे भरपूर असे याला पदर सुटले जातात, खुसखुशीतपणा निर्माण होतो। तर याच पद्धतीनं इथं आता माझी पूर्ण पोळी लाटून झालेली आहे। आता लगेच आपल्याला शंकरपाळी कट करून घ्यायची आहेत। तुम्ही जर म्हणजे रव्याची शंकरपाळी बनवत असाल तर ते एक 10 ते 15 मिनिट व्यवस्थित असा भिजून द्या। प्रमाण आहे तसंच घ्या, मैद्याऐवजी रवा वापरा। पण मैद्याचे पदार्थ बनवत असताना ते लगेच बनवावे लागतात, कारण काय होतो, मैदा हा आकसला जातो। तर या पद्धतीनं इथं आता आपले शंकरपाळे कट करून झालेले आहेत। तुम्हाला जर डिझाईनमध्ये किंवा एखाद्या चमच्यानं डिझाईनच्या जर कट करायचे असतील तर ते सुद्धा तुम्ही कट करू शकता। पण या पद्धतीनं कट केल्यामुळे त्याच्या साईडच्या ज्या कटा असतात त्याला भरपूर असे पदर सुटले जातात। आणि या पद्धतीनं सगळे शंकरपाळे मी कट करून घेतलेले आहेत। थोडीशी जाडसर शंकरपाळी बनवल्यामुळे काय होतं, बनवायला सुद्धा आपल्याला पटकन म्हणजे बनली जातात। तर तुम्ही पाहू शकता अजिबात खाली पोळपाटाला सुद्धा काहीही चिटकलेलं नाही, अगदी अलगदपणे ही शंकरपाळी म्हणजे साईडला निघतायत। योग्य असं तुपाचं, तेलाचं किंवा वनस्पती तूप जर तुम्ही परफेक्ट असं याचं प्रमाण बनलं तर कोणताही पदार्थ व्यवस्थितच बनतो। त्यासाठी पदार्थ बनवत असताना टिप्स खूप महत्त्वाच्या असतात, मी सुरुवातीलाही सांगितलेलं आहे। तर याच पद्धतीनं आता आपल्याला तयारी करायची आहे शंकरपाळी तळण्याची। शंकरपाळी तळण्यासाठी तोपर्यंत इथं मी गॅसवरती एक कढई ठेवलेली होती। तळणीचे पदार्थ नेहमी तळत असताना भांडी पसरट वापरावी आणि जाड बुडाची असावी, त्यामुळे तो पदार्थ अगदी व्यवस्थित असा आतून कच्चा राहत नाही, तळला जातो। शंकरपाळे तळत असताना नेहमी गॅसची फ्लेम ही कमी ठेवावी। हाय फ्लेमवरती जर तळले तर वरून करपले जातात आणि आतून कच्चे राहतात। पाहू शकताय कलर सुद्धा याला अतिशय सुरेख असा आलेला आहे। तयार झालेली शंकरपाळी मी एका टोपलीमध्ये काढून घेतलेली आहेत। याला चाळणीमध्ये निथळण्याची सुद्धा आवश्यकता नाही, अजिबात ऑइली बनलेली नाही। सुद्धा शंकरपाळी बनवल्यानंतर तितकीच खुसखुशीत आणि तोंडात टाकताच विरघळणारी झालेली आहेत का, ते मात्र आपल्या मराठवाडा किचनला कमेंट करून सांगायला विसरू नका। तुम्हाला जर हा शंकरपाळ्याचा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका। चला मग मैत्रिणींनो, भेटू आपण अशाच पुढे काहीतरी नवीन आणि हटके रेसिपी घेऊन। तोपर्यंत बाय बाय।